नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सुमित शहा, कॅन्सर सर्जन, प्रोलाइफ कॅन्सर सेंटर, गोलटेकडी मार्केट यार्ड, पुणे. तोंडाच्या कॅन्सरसाठी जे रिस्क फॅक्टर्स असतात ते काय आहेत? तर ते एकदम सिंपल आपण म्हणजे आम्ही ज्यावेळेस फर्स्ट इयर MBBSला शिकत असतो त्यावेळेसच आम्हाला ते सांगितलेले असतात आणि त्याच्यात आम्ही 4 यस म्हणतो. 4 यस म्हणजे स्मोक म्हणजे तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन. सेकंड यस म्हणजे स्पिरिट म्हणजे अल्कोहोल, दारू आणि तंबाखूचं कंबाईन सेवन करणं. हे 2 कॉमन रिस्क फॅक्टर सगळ्यांना माहीत आहेत. म्हणजे कितीतरी पेशंट आमच्याकडे येतात ते म्हणतात सर आम्हाला माहीत होतं की हे 2 रिस्क फॅक्टर आहेत. परंतु बऱ्याच पेशंटना हे माहीत नसतं ते पुढचे 2 यस. तिसरा यस म्हणजे शार्प टूथ. जर आपले दात गालात घासत असतील किंवा गाल आपल्या दातांमध्ये चावले जात असतील किंवा दातांमुळे जर आपल्या हिरडीला, गालाला किंवा जिभेला सारखी इजा होत असेल आणि वर्षानुवर्ष जर ती इजा होत असेल तर तेही एक आपल्या तोंडाच्या कॅन्सरचं कारण आहे. बरेचसे पेशंट आमच्याकडे येतात म्हणतात सर आम्ही तर सगळं व्यवस्थित करतो, काही व्यसन नाही, आमची एकदम हेल्दी लाईफस्टाईल आहे, तरी पण मग आम्हाला स्पेसिफिकली स्त्रियांमध्ये तर किंवा म्हाताऱ्या लोकांमध्ये जे कवळी घालतात अशांमध्ये शार्प टूथमुळं किंवा कंटिन्युअस इजा होण्यामुळं तोंडाचा कॅन्सर होऊ शकतो. आणि चौथा यस जो आहे तो म्हणजे सेप्सिस म्हणजे तोंडाची स्वच्छता न ठेवणं, ज्याला आपण पुअर ओरल हायजीन म्हणतो. तोंड जर आपण व्यवस्थित स्वच्छ नाही ठेवलं, तोंडाची जर कंटिन्युअसली दुर्गंधी येत असेल तर हेही आपल्या तोंडाच्या कॅन्सरचं कारण आहे. बऱ्याच लोकांना पहिले 2 यस माहीत आहेत, ज्याच्यात स्मोक आणि स्पिरिट म्हणजे अल्कोहोल हे 2 रिस्क फॅक्टर तर बऱ्याच जणांना माहीत आहेत. परंतु शार्प टूथ अँड सेप्सिस म्हणजे घासणारे दात किंवा कंटिन्युअस तोंडात इजा होत असेल किंवा तोंडाची स्वच्छता जर आपण व्यवस्थित ठेवत नसाल तर याच्यामुळंही तोंडाचा कॅन्सर होतो. आजकाल आम्ही बघतोय बरेचसे पेशंट जे आहेत ते तोंडाची स्वच्छता व्यवस्थित न ठेवणं आणि शार्प टूथमुळं किंवा तोंडात ज्या इजा होतात त्यामुळंही येतात. तर लक्षात ठेवा, तोंडाच्या कॅन्सरसाठी असणारे 4 रिस्क फॅक्टर 4 यस. स्मोक म्हणजे तंबाखू, स्पिरिट म्हणजे अल्कोहोल, शार्प टूथ म्हणजे घासणारे दात किंवा तोंडात इजा होणं, सेप्सिस म्हणजे तोंडाची अस्वच्छता. हे 4 घटक टाळण्यासारखे घटक आहेत. आपण हे टाळू शकतो. शार्प दात असतील तर निश्चित आपल्या डेंटिस्टला भेटा किंवा ऑन्कॉलॉजिस्टला भेटा किंवा तोंडाची जर दुर्गंधी कंटिन्युअसली येत असेल तर आपण दिवसातून 3 ते 4 वेळा तोंड स्वच्छ धुणं आणि 2दा ब्रश करणं गरजेचं आहे. कॅन्सर रिलेटेड आपल्याला अजून काही माहिती पाहिजे असेल, तोंडाचे कॅन्सर किंवा त्याच्या सर्जरी रिलेटेड किंवा त्याच्या ट्रीटमेंट रिलेटेड जी काही माहिती पाहिजे असेल किंवा आपल्या ओळखी नियर अँड डिअरमध्ये कोणाला कॅन्सर असेल, तुम्ही रिपोर्ट पण शेअर करू शकता कमेंट बॉक्समध्ये आमचे नंबर घेऊन आणि त्याला आम्ही निश्चित रिप्लाय करू. धन्यवाद.